नमस्कार, मी प्रतीक्षा मोरे इयत्ता 8वी सादर करीत आहे नाट्यछटा छडी लागे. धाक म्हणून उरला नाही आजच्या पोरांना. मोठ्या माणसासमोर शिंची पाय काय पसरून बसतात, काही सांगायला गेलं की दात काय काढतात, मस्तबाल काठी आहेत लेकाची. घरीदारी दरारा म्हणून उरला नाही आजकालच्या पोटांना. काय तो चित्रविचित्र पोशाख, काय ते वागणं, काय ते उर्मट बोलणं, डोक्यावर भलं मोठं केसांचं टोपलं, हातापायांच्या काड्या अन नुसता तोंडात दम. जेव्हा तेव्हा असताना सरसावून आपले तयार मारामारीला, आखाड्यातले मल्लर जसे. अन वेळ आली की शेपूट घालून पळायची तयारी, नाहीतर कमरेचा पट्टा काढून लगेच तयार हाणामारीला. कुठं आमच्या वेळची कडक शिस्त आणि कुठं आत्ताची बेशिस्त. नजरेच्या धाकात राहावं लागायचं तेव्हा आम्हाला. अहो, कुणाच्या म्हणून काय विचारताय? अवतीभवतीच्या, नुसत्या घरातल्याच नव्हे समस्त वडीलधाऱ्या मंडळींच्या. आहात कुठं? नाही तर आत्ता. नजरेचा धाक लावायला ही हल्लीची काठी घरात तरी ठरतात का? मोठ्यांसमोर तोंड उघडून बोलण्याची बिस्यात नव्हती आमची, अगदी खाण्यासाठी किंवा आवडतं गाणं गुणगुणण्यासाठी सुद्धा. नाहीतर आत्ता जेव्हा पाहावं तेव्हा तोंडाची टकली चालूच असते. घरी धाक नाही आणि शाळेत शिस्त धाब्यावर बसवलेली. धाक कुठून असणार म्हणा? आत्ताच्या मुलांना घरीदारी मारच काय, बोल सुद्धा लावायचा नाही. घरातून पळून बिळून जातील या भीतीने रागावं नाही की हटकणं नाही. आणि शाळेत तर काय, छडी एकदम बाद. म्हणे मानसशास्त्रात असं आहे, खड्ड्यात गेलं ते तुमचं मानसशास्त्र. आमचे पंतोजी ते कुठे करत होते मानसशास्त्र की काय ते त्याचा विचार. पण शिस्त कशी झक्कास होती राव. टाचणी पडली तरी ऐकू येईल असा वर्ग शांत, अगदी चिडीत चूप. तिकडून मास्तर दिसले रे दिसले की 100 वर्षे भरलीच म्हणून समजायचो आम्ही. धडकी भरायची, बोबडी वळायची, पाय लटलटायचे, कापरं भरायचं, दरदरून घामही सुटायचं बघा. किचू नाही. मास्तर म्हणजे छडी असं समीकरणच होतं त्यावेळी. छडी लागे छम छमन विद्या येई घम घम. मास्तरांची छडी खाता त्यांची ही ओळही ऐकावी लागे. नाहीतर आत्ता म्हणे शाळेतल्या मास्तरांनी विद्यार्थ्याला बोट सुद्धा लावायचं नाही, नाहीतर मग गायचं एकदम कोर्ट कचेरी नशिबी. आपल्याला नाही बुवा आहे पटत. अहो, शाळेतल्या मास्तरांनी मारायचं नाही, मग मारायचं कुणी? काय वाटेवरच्या माणसांनी बडवायचं? कम्मालच आहे. आमच्या वेळी नुसत्या छडीने नाही भागायचं. चामडी लोळवली, तुडवलं, जाम सडकून फोडून काढलं, अंग ठणकलं तरी तोंडातून ब्र म्हणून काढायची चोरी असायची. बरं, घरी तरी घरी तर काही सांगायची ही चोरी. तक्रार करणं तर दूरच. जर अशी तक्रार करण्याचा मूर्खपणा केलाच तर परमपूज्य पिताजी, काही बोलू नकोस, गुरुजनांबद्दल तक्रार करतोस, तुझी चूक असेल असं म्हणत पहिली श्रीमुखात भडकवायचं. पुढचे शब्द अश्रूंच्या घोटा बरोबर गिळावे लागायचे. वर चांगली कानउघडणी करून तंबी दिली जाईल. पुन्हा जर तोंडवर करून बोलला तर फोकानं बडवून काढीन म्हणून. आता सांगा, शाळेत चुकी की मार, घरी चुकली की वर आहेच पुन्हा मार. मार मार आणि भरपूर मार. लहानपणी घरीदारी आम्ही सर्वात जास्त काही खाल्लं असेल तर तो फक्त मारच. यात थेच्छ बडवलं जायचं. म्हणूनच न घाबरता मारा पोरांना छडी, आणि मग बघा परिणाम. सुतासारखी सरळ येतील सर्व एक जात काढतील. म्हटलंच आहे ना, छडी लागे छम छमन विद्या येई घम घम. छडी लागली की चट येतात ठिकाणावर. धन्यवाद.